नॅशनल फेस्टिवल आहे. या दिवशी इथे आपल्या मुलांनी इतके छान छान स्पीच दिले, जे की खूप छोटे छोटे मुलं आहेत. तेव्हा निदान विश करायला तरी तुम्ही माईकवर यायला हवं. पॅरेंट्सनी प्लीज एक दोन तरी पॅरेंट्स समोर आले पाहिजे. या शवाळीचे पप्पा पण आहेत इथे, सोनलचे पप्पा पण आहेत इथे, आणि पॅरेंट्समध्ये लेडीज पॅरेंट्स पण सगळ्यात छान बोलू शकतात. निदान विश करायला तर या. थँक्यू सर. पण मी तुमचे खूप मनापूर्वक स्वागत करते. तुम्ही आमच्या कार्यक्रमाला हजर राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यानंतर नाव आय रिक्वेस्ट आवर गेस्ट मिस्टर राहुलदेव मनोहर सर, प्रेसिडेंट ऑफ आवर स्कूल, टू प्लीज गाईड अस बाय देअर स्पीच. तिथे जमा केले फक्त झेंडे सगळ्यांची. आज आपल्या शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. तर आपल्या शाळेमध्ये ज्या मुलांनी आणि टीचर्सनी जे चांगला उत्कृष्ट असा कार्यक्रम साजरा केला, त्याबद्दल त्यांचं सर्वांचं मी प्रथम कौतुक करतो. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, माता महात्मा ज्योतिराव फुले, माता रमाई, माता भीमाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, कल्पना दत्त आणि ज्या ज्या अहिल्यादेवी होळकर, ज्या ज्या महापुरुषांनी महामातांनी आपल्या देशाच्या आजच्या या स्वातंत्र्य दिनासाठी आपल्या देहाचे बलिदान दिले, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता स्वतः गोळ्या झेलल्या आणि इंग्रजांना आपल्या देशातून पळो करून सोडले आणि त्यांना आपल्या देशातून म्हणजे पारतंत्र्य आपल्या देशाचं नष्ट करण्याकरिता आणि त्यांना हाकलून लावण्याकरिता जे आपल्या देहाचे तुकडे होईपर्यंत कोणी बॉम्बस्फोटमध्ये, कोणी बंदुकीच्या जालियनवाला बाग सारख्या हत्याकांडामध्ये शहीद होऊन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, अशा सर्व महापुरुषांना माझे कोटी कोटी अभिवादन. विद्यार्थी मित्रांनो, पालक आणि शिक्षक वर्ग, आपण सर्वजण या ठिकाणी पंचशील इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे. आणि ज्याप्रमाणे आपल्या देशाला 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, त्याच स्वातंत्र्याचा आनंद आपल्या शाळेमध्ये आपण सर्वजण साजरा करीत आहे. मुलांना सुद्धा तशाच प्रकारचा एक प्रकारे उत्साह निर्माण होऊन सकाळी 7 वाजता पण शाळेमध्ये येऊन आनंदाचं वातावरण आहे आणि त्यामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात. आपल्या शाळेमध्ये हा म्हणजे 24वा स्वातंत्र्य दिनाचा उत्साह साजरा होत आहे. अर्थात या शाळेला 24 वर्ष पूर्ण झाले आणि 25व्या वर्षाकडे वाटचाल होत आहे. या शाळेने अनेक गुणवंत विद्यार्थी, गुणवान विद्यार्थी घडविलेत. अनेक विद्यार्थी MBBS डॉक्टर झाले, BMA डॉक्टर झाले, BDS डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत, मुख्य म्हणजे सहाय्यक अभियंता या पदावर आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, जे काही रुग्णालयांमध्ये अधीक्षक असतात अशा प्रकारे म्हणजे मुख्य अनेक रुग्णालयांचे डॉक्टर आहेत. जे हॉस्पिटल मध्ये सुद्धा MBBS केलेले आपले विद्यार्थी आहेत. आणि आपल्या शाळेचे जवळपास 100% विद्यार्थी, कदाचित काही जरी उद्योग व्यवसायात असतील तरी 90% विद्यार्थी हे गुणवान विद्यार्थी आणि चांगल्या प्रकारे नोकरीला लागलेले आहेत. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं त्या प्रकारचं शिक्षण झालं, वय झालेलं आहे आणि सुरुवातीच्या बॅचेसमधले विद्यार्थी जवळपास सर्वच विद्यार्थी सुरुवातीचे म्हणजे 25 वर्ष शाळेला झाले म्हणजे त्या विद्यार्थ्याचं वय जवळपास 30 वर्षापर्यंत 30-31 वर्षापर्यंत असे जे वयाचे विद्यार्थी आहेत
20, 22, 25 वर्ष आत्ताच होती जेवढे हे मला वाटते 2010ची विद्यार्थिनी आहे आपल्या शाळेमधून शिक्षण घेतलेली. तर ती या इथेच आपल्या ITI मध्येच नोकरीला आहे आणि तिला तिच्या ते शाळेचा तिच्या जे स्वातंत्र्य कार्यक्रम आटपून आपल्या शाळेमध्ये आवर्जून या ठिकाणी आली होती. तर असे अनेक विद्यार्थी आपल्या शाळेने घडविलेत आणि आज सुद्धा आपल्या शाळेचा तोच प्रयत्न आहे. आणि या शाळेतील सध्याचे विद्यार्थी अनेक विद्यार्थी नवीन विद्यार्थी आहेत, बाहेरून आलेले आहेत किंवा नवीन प्रथम प्रवेश घेतलेले आहेत, परंतु त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले गुणवत्ता सिद्ध करण्याचा सादर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना गुणवान घडविण्याकरिता या शाळेच्या सर्व शिक्षकांनी शाळेच्या पहिल्या दिवसापासून मेहनत घेतली, अहोरात्र परिश्रम घेत आहेत. आणि या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी आपले 2 बोबडे बोल का असेना, परंतु ती सुरुवात आपल्या जीवनाची, आपल्या उज्ज्वल भविष्याची, जे आत्ताच सांगितलं मी की अनेक विद्यार्थी MBBS झाले, इंजिनियर झालेत आणि आमचं मार्गदर्शन असते मुलांना की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, चांगले नागरिक व्हा, नोकरीला लागा, देशाची सेवा करा, तुमची सुद्धा म्हणजे पालकांची सुद्धा सेवा करा, असं आमचं जे त्यांना नियमित मार्गदर्शन असते. निश्चितच तसेच प्रकारचे विद्यार्थी घडवण्याचे आमचे शिक्षक आणि आम्ही आमची शाळा गेल्या 25 वर्षापासून प्रयत्न करीत आहोत. आणि यापुढे अर्थात आज जे विद्यार्थी आहेत, तुमचे विद्यार्थी, तुमचे मुले, यांना सुद्धा घडविण्याचा तोच प्रयत्न आहे की ते सुद्धा मुले चांगल्या प्रकारे भविष्यात नागरिक होतील आणि तुमची सर्वांची आणि देशाची सेवा सुद्धा करतील. परंतु आज आपल्या शाळेमध्ये जे काही विद्यार्थ्यांचा म्हणजे इतर म्हणजे आपल्या मंगरुळपीरमध्ये बरोबर अनेक शाळा झालेल्या आहेत, तर त्या गावोगाव फिरून किंवा तुमच्याकडे 4-4दा येऊन किंवा अनेकांकडे जाऊन त्यांना विद्यार्थी जे आपल्या शाळेमध्ये येण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा ते त्यांच्या शाळेमध्ये घेऊन जातात. परंतु आम्ही एवढे वर्ष अनेक वर्ष शाळा चालवतो, जर आम्ही तशा प्रकारचा काही प्रयत्न करत नाही, त्यामुळे विद्यार्थी संख्या जरी कमी दिसत असली तरी आमच्या शिक्षणामध्ये किंवा आमच्या मार्गदर्शनामध्ये कुठलीही कमतरता राहणार नाही, राहत नाही. हे मात्र मी स्वतः आणि याच्या करुणा टीचर ह्या सुद्धा जातीने कसोशीने प्रयत्न करतात आणि विद्यार्थी संख्या किती असली तर जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं जीवन उज्ज्वल घडवण्याचं काम आम्ही करतो. कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही याची आम्ही काटेकोरपणे काळजी घेतो. आणि तुम्ही सुद्धा या विद्यार्थ्यांच्या ज्या काही गरजा आहेत, टिफिनच्या, जेवणाच्या असोत किंवा वह्या, पुस्तका, नोटबुक, पेन, पेन्सिल, ड्रेस, युनिफॉर्मच्या असोत, त्यासुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे पूर्ण करून त्यांना घडविण्यात हातभार लावावा किंवा काळजीपूर्वक ते कर्तव्य तुम्ही पार पाडावं अशी मी तुमच्याकडून सुद्धा अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या शाळेमध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थी नक्कीच मोठ्या पदावर पोहोचतील आणि चांगले नागरिक घडतील आणि चांगले बुद्धिमान आणि बुद्धिजीवी व्यक्तिमत्व निर्माण होतील. आपल्या शाळेचं नाव लौकिक करतील, तुमच्या पालकांचं सुद्धा नाव लौकिक करतील. आणि आठवलं तर पालक किंवा विद्यार्थी हे शिक्षकांना सुद्धा आठवण करतील आणि त्यांचं सुद्धा जीवनात मोठे झाल्यानंतर त्यांच्यामुळे घडलो आम्ही, त्यांनी आम्हाला घडवलं अशा प्रकारची भावना व्यक्त करतील अशी आशा अपेक्षा करतो. अनेक विद्यार्थी घडलेत, परंतु अनेक पालक, ज्या पालकांना आम्ही फीच्या सवलती असोत, अनेक प्रकारच्या सवलती असोत आम्ही दिल्यात आणि मुलं घडवलेत, परंतु आणि त्या MBBSला सुद्धा लागलेत, परंतु त्यांना शाळेची कधी आठवण होत नाही असे सुद्धा विद्यार्थी आहेत. परंतु आपल्याकडून मी नक्कीच, आपण जे सध्या शाळेत आहात, उपस्थित आहात का पालक आहात, त्यांच्याकडून मी नक्कीच अपेक्षा करेल तुमच्या मुलांना जर आमचे शिक्षक घडवतील तर तुम्ही सुद्धा त्यांचे आठवण ठेवली पाहिजे. कारण हे जे लहान मुलं असतात हे तर यांना तर या लहान वयातलं मोठे झाल्यानंतर आठवत नाही, शाळा, कॉलेज, महाविद्यालयाचंच आठवते, परंतु तुम्ही त्यांना नियमित आठवण करून दिली पाहिजे की तुम्हाला बालपणातील जे धडे दिले आणि जे अभ्यासाची गोडी लावली, अभ्यासाचं वळण लावलं, आता इथं तुम्हाला वाटत असेल की यांना काय म्हणजे भाषणं द्यायचे वगैरे, तर त्यांना हे आमचा प्रयत्न आहे की आज जे ते प्रयत्न करतील
आणि त्या प्रयत्न हळूहळू जेव्हा समजा जेव्हा ते जास्त प्रयत्नात म्हणजे जास्त प्रयत्न करत राहतील तेव्हा त्याचा उपयोग, त्याचा लाभ, त्याचा फायदा हा जीवनभरासाठी होतो. आणि आजचे 2 शब्द हे उद्याचे 4 शब्द, परवाचे 10 शब्द आणि तासभर 2 तास बोलण्याची सुद्धा त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण व्हावी. आणि त्यांचा जो पाठांतराचा जो एक सवय आहे, पाठांतराची सवय आहे ती त्यांना लागावी याकरिता टीचरनी भाषणं लिहून दिलेत, कोणी पालकांनी लिहून दिले, त्यांनी इथं येऊन बोलणं. आता तुम्हाला आता मी स्वतः आणि टीचरनी सुद्धा म्हटलं की तुम्ही 2 शब्द येऊन बोला, परंतु मी नक्की सांगतो याच्यातले 2-3 पालक जर सोडले तर त्यांना किती तज्ज्ञ असतील, हुशार असतील, परंतु इथे येऊन माईकवर बोलण्याची त्यांना सवय नसल्यामुळे किंवा माईकवर बोलण्यासाठी जर आमंत्रित केलं तर मी तर म्हणतो की तुम्ही आले नाही. कारण की तुम्हाला वाटेल हेच वाटले की आपण गेलो आणि तिथे जर आपला चुकलं काही किंवा आपल्याला आलं नाही तर आपला अपमान वाटेल सर्वांना, म्हणून आले नाही, म्हणजे खेदाची बाब होऊ नये. परंतु आमचा हे सांगण्याचा अर्थ हा की या लहान मुलांना आम्ही त्यामध्ये सुद्धा तरबेज करण्याचा आणि त्यांचा पाठांतर आणि त्यांचा वक्तृत्व चांगलं घडवण्याचा प्रयत्न करतो. आणि ते याच बालपणातून निर्माण होऊ शकते. आणि त्याकरिता तुम्ही पाहिलं की इथं विद्यार्थी संख्या जरी कमी असेल तरी आता 1 ते 1.5 तास झाला की विद्यार्थ्यांनी तुम्हाला की इथं पाहण्याकरिता किंवा त्यांचं काय करतात, त्यांचा एक या स्वातंत्र्य दिना आनंद घेण्याकरिता तुम्हाला फिरवून ठेवलं आणि तुम्ही या ठिकाणी बसून आहे, कोणीच गेले नाही. तर अशा प्रकारचे विद्यार्थी घडवण्याचं काम आमचे शिक्षक करीत आहेत. नक्कीच त्या शिक्षकांच्या प्रयत्नांना भरीव असं यश येऊ आणि त्यांचे शिक्षक, त्यांचे विद्यार्थी, आमचे विद्यार्थी चांगले गुणवान होत आणि नावलौकिक करू असे मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.